नमस्कार मंडळी, खानदेश कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण वाम माशाची काळ्या वाटणातील मसाल्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक मोठा कांदा आणि दोन छोटे कांदे छान असे भाजून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कट करून आपल्याला कांदे छान असे भाजून घ्यायचे आहेत। कांदे भाजून झाल्यानंतर यामध्ये मी खोबरं देखील भाजून घेणार आहे। आता आपण मसाला पाहून घेणार आहोत। आता मी इथे भाजलेला कांदा आणि खोबरं देखील घेतले, लसूण, कोथिंबीर आणि फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। आता पहिले आपल्याला खोबरं आणि कांदा वाटून घ्यायचा आहे, जेणेकरून हे लवकर बारीक होत नाही, म्हणून आपल्याला हे पहिले वाटून घ्यायचे। तुम्ही या जागी ओलं खोबरं देखील वापरून घेऊ शकता। आता मी कांदा आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे। छान असं आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची। आता यामध्ये आपण कोथिंबीर, लसूण आणि डाळ टाकून घेणार आहोत। याचं देखील आपल्याला छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता मी इथे 3 पावशर वाम मच्छी घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता किती पांढरी शुभ्र अशी वाम मच्छी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आता आपण मासे शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल छान गरम करून घेते। यामध्ये बारीक चिरलेला मी कांदा टाकून घेणार आहे। कांदा छान आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। छान असा कांदा आपला गोल्डन ब्राउन कलरचा झालेला आहे। यामध्ये मी आता मासे टाकून घेते। आता यामध्ये मी 1 चमचा हळद पावडर टाकून घेणार आहे, चवीनुसार मीठ आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी लिंबू टाकून घेणार आहे। मी 2 लिंबू वापरले छोट्या साईजचे। मोठा लिंबू असेल तर तुम्ही एकच वापरायचा आहे। आता छान यामध्ये मी रस टाकून घेतलेला आहे। छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आता हे आपल्याला 7 ते 8 मिनिटं छान असे शिजवून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता मसाला छान असं पाणी सुटलेलं आहे। आपल्याला पाणी न टाकताच ही फिश शिजवून घ्यायची आहे। हे बघा किती छान असं जाडसर पाणी माशांना सुटलेलं आहे। आता आपण चेक करून घेणार आहोत मासे शिजले आहेत की नाही। तुम्ही बघू शकता मस्त अशी मौसूद अशी मच्छी शिजलेली आहे। आता मी रस्सा बनवायला घेणार आहे। एका पातेल्यामध्ये मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते देखील आपण या तेलामध्ये छान टाकून घेणार आहोत आणि मस्तपैकी आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये मी गरम मसाला पावडर देखील टाकून घेणार आहे। 2 चमचे मी यामध्ये गरम मसाला पावडर टाकलेले आहे। अर्धा चमचा मी धना पावडर देखील यामध्ये टाकलेली आहे। हळद नाही टाकली मी, कारण आपण शिजवताना हळद टाकलेली होती, त्यामुळे मी हळद नाही टाकणार आहे। आता छान असं थोडंसं पाणी टाकून मी मसाला छान असा परतून घेतलेला आहे। मसाला छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी कसुरी मेथी देखील टाकून घेणार आहे। मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत। मासे शिजवताना देखील आपण मीठ टाकलेलं होतं, म्हणून जरा आपण जपूनच मीठ वापरायचं आहे। आता छान असं वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता यामध्ये मी कोमट केलेलं 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता। आता छान असं मी पाणी टाकून घेतलेलं आहे। थंड पाणी नाही टाकायचं आहे, आपल्याला कोमट करूनच पाणी टाकायचं आहे। आता छान पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण जी मच्छी शिजवून घेतलेली होती ती आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। सर्व मासे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। 5 मिनिटं ही भाजी अजून शिजवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता किती छान अशी तरी आलेली आहे। तुम्ही पाहू शकता काळ्या मसाल्यातील आपली वाम मच्छीची भाजी तयार झालेली आहे। आता मी थोडी वरून कोथिंबीर देखील यामध्ये टाकून घेते। चला तर मग नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा। मस्त अशी भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत नक्की एकदा ट्राय करून बघा आणि खायला देखील एकदम भन्नाट लागते।
चला तर मग तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.